आता ह्या गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय धिंडवडे उडत आहेत, कशा रीतीने प्रकरणं हाताळली जात आहेत, काय करतायत, कोणाचा या गोष्टीचा पायपोस कोणाच्या पायात नाही आहे आणि हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यामध्ये व्हावं यावर कुठेतरी सत्ताधारी सारवासारव करताना दिसत आहेत. हे कुठेही लोकांना अपेक्षित नाही आहे. लोक चिडले, लोक थांबली आहेत. आता निवडणुका फार जवळ आल्यात. प्रवेश केला जातो, कोण महिला याची माहिती नाही आहे, अनोळखी महिलांचा शोध अजून पोलीस घेत आहेत, गृहमंत्र्यांच्याच कार्यालय सुरक्षित नाही आहे, त्याने कसा प्रवेश केला हे आता जर उदाहरण तुम्ही दिलं, आता आम्ही तर मीटिंगमध्ये होतो, पण हे जर चित्र असेल तर मग संपूर्ण व्यवस्थेवरच फार मोठं प्रश्नचिन्ह हे लोकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. लोकांनी काय समजावं. राज्यामध्ये सध्या आरक्षणाचा मुद्दा खूप पेटलेला असताना अशा प्रकारचा प्रसंग घडणं कुठेतरी लोक वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपली चीड व्यक्त करतायत असं म्हणता येईल. नक्कीच. आणि लोक थांबली आहेत. लोक म्हणतात लवकर तुम्ही निवडणुका लावा, निवडणुका होऊ द्या, आम्हाला जो बदल पाहिजे तो दिसेलच. नाही, पण काल धर्मवीर 2चा चित्रपटाचा प्रीमियर होता, देवेंद्र फडणवीसही आले होते. ते म्हणतात की धर्मवीर 2 आला तर महायुती 2 येणार आहे राज्यामध्ये. धर्मवीर 2 आला तर महायुती 2 येणार आहे. महायुती 2 त्याच्यामध्ये त्यांची जी व्याख्या असेल ती त्यांनी सांगावी. आणि या सगळ्या गोष्टींमुळे लोक तसे प्रभावित होत नाहीत. लोकांना आज तुम्ही काय बोलला होता, तुमच्याजवळून काय अपेक्षित होतं, तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडली आहे का, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये काय फरक पडला आहे, या गोष्टीचा लोकांसमोर असलेला एक विचार असतो. आणि लोकांची मनं, लोकांचा विचार हा ठाम आहे. आपण या निवडणुकांमध्ये झालेला परिवर्तन किंवा महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेलं परिवर्तन हे आपल्याला या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये बदला अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेली आहे. निवडणूक आहेत आणि पोलीस महासंचालक हे एका पक्षाच्या बाजूनं किंवा एका व्यक्तीच्या बाजूनं आहेत अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो काँग्रेसनं करून पोलीस महासंचालकाच्या बदलींची मागणी केलेली आहे. आपलं यावर काय म्हणणं? पोलीस यंत्रणा ही सर्वसामान्य लोकांना आणि कायदा सुव्यवस्था इज अ लॉ एन्फोर्सिंग एजन्सी ज्याला म्हणतो. आता या यंत्रणेमध्ये जे अधिकारी, उच्च पदावरचे अधिकारी असतात, त्यांच्या जबाबदाऱ्या असतात. इथे जर आज पोलीस महासंचालकांनी जर त्यांच्या कर्तव्य बजावणीमध्ये किंवा अशा प्रकारचं हे झालेलं जे उघड आलेलं आहे आणि त्याबद्दल मागणी केली, त्याच्यात गैर काय. आणि या निवडणुकांमध्ये निष्पक्ष अशा प्रकारची तुम्ही केलेली कामं ही जनतेसमोर असली पाहिजे, तरच त्या निर्भीड निवडणुका आपण म्हणू शकतो. अन्यथा सत्ताधाऱ्यांसाठी निवडणुका आणि त्या यंत्रणांचा वापर झाला तर मग त्याला महाराष्ट्र आणि ते सुद्धा पुरोगामी आणि प्रगत राज्य म्हणून. लोकसभेमध्ये जो रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर यांच्या मतदारसंघात जो घोळ झाला होता त्या संदर्भात विशेष खबरदारी घेण्यासंदर्भात काही चर्चा, सगळ्या गोष्टी आम्ही तिथे मांडल्या आहेत. आणि तो जो विषय आहे तो तर आता न्याय प्रलंबित आहेच आणि त्यामध्ये आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. परंतु या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत, या त्रुटी. आणि त्या त्रुटी कुठेतरी निवडणूक यंत्रणाच आपली अगदी शंका घेण्यासारखी किंवा त्यावर कशा रीतीने विश्वास ठेवावा हे सर्वसामान्यांच्या कुठेतरी मनामध्ये येऊ नये, नाहीतर त्याचा निवडणुकीच्या टर्नआउटवर म्हणजे तुमच्या वोटर्स टर्नआउटवर परिणाम होऊ शकतो. पण आजच्या बैठकीनंतर कुठेतरी फेअर निवडणुका होतील असं तुम्हाला वाटतं? एकंदरीत झालं पाहिजे, अपेक्षा आहे आम्हाला. आणि ते कळेल आम्हाला काय त्यांच्या अरेंजमेंट्स असतील. आणि मग या सगळ्या यंत्रणांची जे काही वागणूक असेल, या यंत्रणा कशा रीतीने वागत आहेत, कशा रीतीने राबवल्या जात आहेत, यावर महाराष्ट्राचं भवितव्य. एक सर शेवटचा प्रश्न, जागा वाटपांचा कुठपर्यंत आला आहे, पुढची बैठक कधी होणार? निवडणुका लावू द्या, कधी आम्ही तयार आहोत आणि झालेलं आहे सगळं. महाविकास आघाडीमध्ये कुठेही काही जागा वाटपाबद्दल काही प्रश्न मुंबईला घेऊन आहेत की चालू आहे काही काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये असं कळतंय. कुठेच नाही. काँग्रेस शिवसेनेमध्ये वगैरे कुठेच कुरबुर नाही आहे. सगळं व्यवस्थित झालेलं आहे. मुख्यमंत्री कोण होईल असं वाटतं? आता त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण आलेलं आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री. चित्रपट रिलीज होतोय, त्याच्यामध्ये ठळकपणे हिंदुत्वाची खास उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यांनी सोडल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी संघटना घेऊन पुढे गेले असं म्हटलेलं आहे. अशा कुठच्या फिल्ममधनं एखादी भूमिका एखाद्या पक्षाची असेल, एखाद्या पक्षाच्या नेतृत्वाची भूमिका ही एखादा पिक्चर काढून जायचं असेल तर हे जग कुठच्या कुठे गेलं असतं. जर का 3 आला, धर्मवीर 3 आला तर त्याची पटकथा मी लिहिणार.
आता स्वतःचीच पटकथा लिहायची वेळ आली, आता त्यामध्ये काय बोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.